भाग्यविजय आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मी शिल्पा पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आपल्या सोबत आहेत औरंगाबादचे डॉक्टर विजय चाटोरीकर आणि आपण शनीचं रत्न नीलम याच्याबद्दल जाणून घेतोय। जेवढं आपण आतापर्यंत जाणून घेतलं तेवढ्यातनं तर एवढं कळालेलं आहे की तो तुम्हाला राईट ट्रॅक वरती ठेवतो, अजिबात तुमचं नुकसान करत नाही आणि जर ते नुकसान केलं असेल तर ते छोट्या प्रमाणात नुकसान असतं, कारण की तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात त्याला लाभ द्यायचा असतो। ओके, तर आपण सर नीलम रत्नाचे आणखी काही लाभ आहेत का आमच्या प्रेक्षकांना सांगाल का तुम्ही? अनेक भरपूर लाभ आहेत। जर आपण विवाहाच्या दृष्टिकोनातून पण नीलम तसं पाहायला गेलं तर जो रत्न आहे त्याला वैवाहिक सांसारिक जीवनामध्ये इंटरेस्ट नसतो, कारण तो स्वप्न किंवा असे फार रोमॅन्टिक स्वभावाचा नाहीये। प्रॅक्टिकल रत्न असल्यामुळे त्याला जे काही सत्य आहे त्या दृष्टीने करतो। पण जर वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला जर वैचारिक मतभेद होत असतील पती पत्नीमध्ये किंवा घटस्फोटापर्यंत तुमची परिस्थिती जात असेल तर अशा वेळेस हा नीलम रत्न फार मदत करतो। अशा दृष्टीने तसंच घरामध्ये जर अनुशासन नसेल कोणाचं आणि घरामध्ये वादविवाद होत असतील सगळ्यांचेच, मग तिथं पती पत्नी नाही तर बहीण भाऊ असतील, आई वडील असतील, मुलाचे वडिलाचे असतील, अशा ठिकाणी सुद्धा हा नीलम चांगलं काम करू शकतो। तसंच आपल्या घरामधली आर्थिक वृद्धी होण्यासाठी किंवा व्यवसायामध्ये आर्थिक वृद्धी होण्यासाठी सुद्धा हा नीलम आपण वापरू शकतो। किंवा ज्या व्यक्तीला कोणत्याही बोलताना अडथळे येत असतील किंवा समोर डिरिंग येत नसेल, बोलताना त्याला असं वाटत असेल की समोरच्याला काय वाटेल आणि असं जरून ते आपलं बोलणं बोलत नसेल, तर अशा व्यक्तीने सुद्धा ती रत्न धारण केलं तर त्याची डेअरिंग वाढेल, त्याला प्रेझेंट करता येईल व्यवस्थित, त्याचे मुद्दे काय आहेत, काय बोलायचं आहे त्याला ते व्यवस्थित बोलू शकेल। तसंच एखाद्यांना संधी मिळत नसेल, आता बरेच अशी मुलं असतात की ते शिक्षण वगैरे व्यवस्थित छान झालेलं असतं त्यांचं, पण त्यांना संधीच येत नाहीत, तर अशा संधी हा संधी उपलब्ध करून देणारा ग्रह आहे शनी, आणि त्याचं रत्न नीलमचं धारण केलं तर निश्चितच सोर्सेस वाढतात आणि ते कॅश पण करता येतात। ओके, बरं आरोग्याच्या दृष्टीने जर विचार केला तर नीलम रत्नाचे काय उपयोग आहेत? नीलम रत्न आरोग्याच्या दृष्टीनं म्हणजे कमरेखालचे जेवढे काही त्रास असतात, म्हणजे महिलांचं ज्यांना आपण म्हणतो की रक्तस्राव त्या पिरियडमध्ये जो होतो त्यासाठी पण हे नीलम रत्न धारण करू शकतो, किंवा मूळ व्याधीचे जे त्रास असतात त्यासाठी सुद्धा आपण हे नीलम रत्नाचं भस्म चांगल्या तुपामध्ये जर घेतलं तर त्याच्यावर खूप चांगलं, किंवा दुधामध्ये जरी टाकून घेतलं तर त्याचा चांगला बेनिफिट मिळतो आपल्याला। तसंच आपल्या गुडघेदुखी किंवा पायदुखी किंवा सांधेदुखी ज्याला म्हणतो ना, अशा ठिकाणी सुद्धा आपण तुम्ही ज्या व्यक्तीने नीलम धारण केलाय त्यांना त्याच्यामध्ये आराम मिळतो, आणि ॲसिडिटीचा त्रास किंवा अपचन ह्या गोष्टीसाठी सुद्धा आपण नीलम रत्न धारण करू शकतो। बरं सर, जर एखाद्या व्यक्तीला नीलम रत्न घेणं परवडत नसेल तर त्याच्यासाठी काही उपरत्न आहेत का, आणि ती घातली तर काय उपयोग होऊ शकतो? कसं असतं की नीलम रत्न महाग रत्न आहे, पुष्कराजपेक्षाही थोडं कॉस्टली जास्त असतं आणि प्रत्येकाला ते घेणं शक्य नाही, तर त्यांनी त्याचं जे आपण नीलम रत्न धारण करू शकत नाहीत म्हणून त्यांनी रत्नच नाही धारण करायचं असं काय नाही। कायनाईट नावाचा एक प्रकार येतो की नीलम सारखाच असतो, ते रत्न पण ते धारण करू शकतात, किंवा नीलम सारखे निळ्या रंगाचा हकीक येतो, ते एकदम स्वस्त असतं, 40-50 रुपयामध्ये ते रत्न येतं, ते पण आपण धारण करू शकतो। पण शेवटी काय की पर्याय हा पर्यायच असतो, त्यामुळं छोटं का असणार, 2 कॅरेट 3 कॅरेटचं का असणार, पण नीलम रत्न धारण केलं तर निश्चित त्याचा चांगला आपल्याला फायदा करून घेता येतो। बरं सर, जन्म नक्षत्रानुसार नीलम रत्न कोणत्या व्यक्तींनी धारण करायचं? आता जन्म नक्षत्रानुसार जेव्हा आपण रत्न धारण करतो तेव्हा आपल्याला फक्त रास माहीत असते, कारण आपल्या राशीहून आपण नक्षत्र काढत असतो। तर ज्यांचं उत्तरा भाद्रपदा, श्रवण किंवा शततारका, चित्रा, विशाखा हे जे नक्षत्र आहेत, या नक्षत्रात जन्मलेले जे व्यक्ती आहेत त्यांनी हे रत्न धारण करू शकतात, त्यांना निश्चित त्यामध्ये फायदा होतो। काय की महत्त्वाची गोष्ट काय की नीलम धारण करताना, आता मी माझ्याकडे जेवढे क्लायंट येतात मी त्यांना नीलम लिहून दिलं ना की ते आधी पहिले विचार, सर मी नीलम घालू, मग त्यांना असं धसकन होऊन जातं ते नीलम कशामुळे घालायचं। तर महत्त्वाचं काय असतं की त्याचं आउटपुट घ्या तुम्ही हे नका पाहू की हे शनीचं रत्न आहे मग शनी आपल्याला काय करेल। शनीचं रत्न जे आहे ते शनीचं रत्न तुम्हाला शनीच्या महादशेमध्ये पण कामाला येतं, शनीच्या 7.5 पण कामाला येतं, तुमच्या काम करण्याच्या ठिकाणी पण ते तुम्हाला तेवढंच मदत करतं, तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी पण तेवढंच मदत करतं, तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये पण तेवढंच मदत करतं। आणि एखादा मुलगा असेल लहान जो त्याचा अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा शाळेत जायला टाळाटाळ करत असेल किंवा शाळेत गेलेलं त्याच्या लक्षात राहत नसेल किंवा त्याला तिथे जायला भीती वाटत असेल, तर अशा मुलाला सुद्धा आपण नीलमचं पेंडंट वगैरे गळ्यात घालायला दिलं तर निश्चित त्याच्यामध्ये ग्रोथ होऊ शकते आणि त्याला फायदा पण होईल। सर, तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी नीलम रत्न घेऊन आलात आज? हां, निश्चित। हे बँकॉक नीलम आहे,
हा थोडा डार्क रंगाचा असतो आणि याच्यामध्ये सिलोनचा घेतला तर थोडा फेंट कलरचा येतो. ओके. तर अशा प्रकारे हा निलम असतो आणि मिनिमम हा जो आहे हा 12 कॅरेटचा आहे. ओके. पण आपण 8 कॅरेटच्या वरती वापरला वजनानं तर निश्चित आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर फायदे होतात. ओके. आणि जसं मी आधी सांगितलं की महिलांनी 3 ते 5 कॅरेटच्या दरम्यान वापरलं तर चालतं किंवा मुलांनी पण, लहान मुलं जे आहेत त्यांनी पण 3 ते 5च्या मध्ये वापरलं तर खूप चांगलं. पण निलमचं कसं आहे की तुम्ही निलम वापरत असताना चांगल्या जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं असतं. आता ही जरी भीती असली, मी जरी म्हणत असेल की लोकांच्या मनात गैरसमज आहेत, पण निलम कोणतेही रत्न म्हणजे निलमच नाही, पुष्कराज सुद्धा तुम्हाला वापरायचं असेल किंवा माणिक जरी वापरायचं असेल, कोणतेही रत्न वापरत असताना तुम्ही जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं आहे. होतं काय की बरेचदा आपण हे जे म्हणतात ना लोक, हे जे गैरसमज कशामुळे निर्माण होतात की चुकीच्या पद्धतीने तुम्ही रत्न वापरलं, जे तुम्हाला सूट होत नाही असं रत्न तुम्ही वापरलं तर मग त्याचे परिणाम तसे आहेत. पण तुम्ही जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन जर रत्न वापरलं तर निश्चित त्याचं बेनिफिट मिळतं. कारण ते कसं असते, रत्न आपण का वापरतो की आजकालच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणालाही जप तप अनुष्ठान करण्या एवढा वेळ नाहीये. आणि रत्न म्हणजे काय की जसं आपण एखादा डॉक्टर तुमच्या शरीरामध्ये एखाद्या विटॅमिन्स कमी असल्यानंतर एखाद्या विटॅमिन्सची गोळी किंवा इंजेक्शन देतं, तसं हे तुमच्या कुंडलीमध्ये एखादा ग्रहाचं कमजोर असेल किंवा एखाद्या ग्रहाची ताकद वाढवायची असेल तर आपण त्याचं रत्न आपण धारण करायला देतो. पण ते रत्न आपल्याला नेमकं आपल्या याच्यात कुंडलीमध्ये काय कमी आहे हे जाणकार ज्योतिषालाच समजू शकतं, बाकी दुसऱ्याला नाही समजणार. तुम्ही निलम रत्न आता हे काय की सट्टेबाजीमध्ये पण फायदा देतात. आता बरेच जण काय करतात की मग सट्टेबाजी असं ते रत्न घेतात आणि घालतात, मग त्याला त्याचे दुष्परिणाम पण भोगावे लागतात. त्यामुळे मग त्याचे अशा अफवा होऊन जातात की ते निलम रत्न घातलं की असं झालं. म्हणजे झालेलं कोणाला तरी असतं सांगणारे दुसरे 10 जण ते वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतात. त्यामुळे घाबरून जायचं नाही, रत्न धारण करणं कधी चांगलंच असतं, फक्त ते जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊनच धारण करा. सर, जर एखाद्या व्यक्तीला तुमच्याकडनं रत्न घ्यायचं असेल तर त्यांनी कशा पद्धतीने तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा? मी प्रत्येक एपिसोडमध्ये आपण हे सांगतोच आहे की पुणे आणि औरंगाबाद येथे माझं ऑफिस आहे, तुम्ही प्रत्यक्ष येऊन सुद्धा भेटू शकता किंवा तुम्हाला त्यांना त्यांची कुंडली दाखवा. मी असं डायरेक्टली मला रत्न मागितल्यानंतर मी कोणालाच देत नाही, कारण मी जोपर्यंत त्यांची कुंडली स्वतः पाहत नाही, त्यांची कुंडली पाहिल्यानंतर मला जर वाटलं त्यांना अमुक अमुक रत्न सूट होतं तेच मी त्यांना देतो. आणि ते कुठूनही घेऊ शकतात, त्यांनी माझ्याचकडून घेतलं पाहिजे असा आग्रह नसतो. पण आपल्याकडे जे रत्न आपण देतो ते आपण घरपोच किंवा गॅरंटेड असतात, त्याची शुद्धता असते आणि ते रिफंड पण घेतो जर तुम्हाला रिझल्ट नाही आला तर. तिसरी गोष्ट महत्त्वाची की हे तुम्ही फोनवर कॉन्टॅक्ट करून अपॉइंटमेंट घेऊन सुद्धा मागू शकता, तुम्हाला घरपोच मिळू शकतं ते. आणि पुणे आणि औरंगाबाद येथे प्रत्यक्ष येऊन भेटू पण शकता. ओके, नक्की. जर तुम्हाला नीलम रत्न घ्यायचं असेल तर असंच कुणाही कडून घेऊ नका. म्हणजे माझं म्हणणं नाही की तुम्ही सरांकडनंच घ्या, पण तुम्ही एखाद्या जाणकार व्यक्तीकडनं घ्या, जेणेकरून तुमची फसगत होऊ नये, एवढाच आमचा हेतू आहे. नीलम रत्नाबद्दल आणखीही माहिती जाणून घ्यायची, पण एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबते, तुम्ही कुठेही जाऊ नका.